पाहणी करून इकडून ये हमारा रजिस्ट्रेशन नंबर ये पूरा सर अभी रेनोवेट थोड़ा अरे पूरा 2 मिनिटं झालं 2 मिनिटं तुमचा फोटो काढायची वेळ आली. लाइट बंद कर लाइट बंद कर रुग्णालय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन पासून सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात मेस बघायला मिळतो. काय नेमकं तुम्हाला वाटतंय? माझ्याकडे नेहमी यावर कंप्लेंट येत असती. मी 2 वेळा विपिन शर्मा जे एएमसी आहे त्याने पण बोललो की त्याचा सुधार करावा. आज पण मी इथे माझ्या मनामध्ये जनता दरबार इथे घ्यायचा होता, पण ते एएमसी शर्माने अलाउड केला नाही. त्याने सांगितलं मला लोकांचे डायरेक्टली ऐकणार होता मी की काय काय तुमची प्रॉब्लेम आहे. तरी पण मी व्हिजिटसाठी इथे आलो. आता मी जे मला समज आला आहे, मी 1 वर्षापूर्वी ज्यावेळी पालकमंत्री होतो तिथे मी ते हेल्प डेस्क सुरू केली होती. आता मला कळलं की ते हेल्प डेस्क पूर्वी त्याने ते हेल्प डेस्क तिथून काढून मध्ये ठेवली. कोणाने माहीत पण नाही की ते हेल्प डेस्क आहे. आज मी यायचं होता म्हणून 2 दिवसापूर्वी त्याने परत हेल्प डेस्क इथं आणून ठेवली. वार्ड सर्व आज व्हिजिट होती म्हणून क्लीन झाले. वार्डची पण स्थिती फार चांगली नाही आहे. आता मी जे रजिस्ट्रेशन काउंटर व्हिजिट केला तिथे 1.5 ते 2 तास लोकांना वाट पाहावी लागते, कधी कधी 3-3 तास. आणि नंतर ते तिथे जिथे त्याने जायचे आहे ऑर्थोपॅडीमध्ये किंवा मेडिकलमध्ये तिथे अजून तिथे 1-1, 2-2 तास लागतील. हा काही योग्य गोष्ट नाही आहे. आणि ते सर्व ठिकाणी त्यांची अनएफिशियन्सी आणि लोकांना त्रास त्यांचा काही फरक पडत नाही असा सर्व अधिकाऱ्यांची मानसिकता झाली आहे. सर्व मशिनरीसाठी आज ते सांगता की एमआरआय सुरू आहे, पण नेहमी एमआरआय मध्ये बिघडती. सीटी स्कॅनची मशीन पण बिघडती. त्यांचा एक मोठा स्कॅम आहे. ते टेस्टिंगसाठी बाहेर सर्वांना पाठवता. बाहेर जे लोक आहेत ते मनमाने पैसे चार्ज करता. इथे मशीन खराब झाली तर त्यांचे बिझनेस वाढता. हा एक माझ्यासाठी लाजस्पद गोष्ट आहे. महानगरपालिकाच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी पण लाजस्पद गोष्ट आहे. आता त्यांचा मार्ग काय? मी विपिन शर्माजी एएमसी ते आले नाही तरी पण मी त्यांच्याशी फोनवर बोललो. ते मोठे आदमी आहे, पण मी जनताचा प्रतिनिधी आहे म्हणून इथे लोकांची जे काय गैरसोय होत आहे त्याबद्दल मी त्याने 2-3 मार्ग सुचवलेले आहे. एक, आपण ते रजिस्ट्रेशन काउंटरमध्ये जाऊन बघा, कोणाने विचारा. ते सर्व पेशंट आहे. ने पेशंटने 2 तास बिना पंखा, बिना काय कूलिंग, एक्झॉस्ट फॅन काय व्यवस्था नाही आहे तिथे. ते अजून त्यांनी बिमारी वाढणार आहे. तिथे लगेच एक्स्ट्रा काउंटर तयार करावा, त्यांच्यासाठी व्यवस्था करावा. आणि हे जे एक स्कॅम चालला आहे की मशीन इथे खराब करायची, लगेच ठीक करायची नाही, बाहेर पाठवायचा, हा बंद करा. हा लोकांसाठी आहे. जगेची कमी आहे, ठीक आहे, जगेची कमी असेल, पण मन मध्ये झाला की लोकांना त्रास आपल्यापेक्षा जास्त आहे तर आपल्याकडे जगेची कधी कमी नसती. हा अधिकाऱ्यांच्या मनाची सर्व गोष्ट आहे. मी बुधवारी परत 2 वाजता
मंत्रालयामध्ये यासाठी मीटिंग ठेवणार आहे. आज जे काही डिस्कशन झालं आहे ते नाही इम्प्लिमेंट झाले तर मी सोमवारी परत या ठिकाणी परत येणार आहे. सर गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत आपण बघितलं असाल तर ठाकरेंची सत्ता आहे, मात्र मुंबईतील अनेक पालिका रुग्णालय आहेत त्यांची अवस्था वाईट आहे. मग केईएम असेल किंवा इतर कसं बघते जबाबदारी ठाकरे आहे त्याला. सर प्रशासनाचा कारभार गेल्या काही वर्षांपासून बघायला मिळत आहे. तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये काही ढिसाळ कारभार आहे? असं आहे की ढिसाळ कारभार नक्की आहे. हा 25 वर्षापासून ज्यांची सत्ता होती याने ज्याप्रमाणे रिक्रुटमेंट केले, ट्रान्सफर केले, अधिकार दिले आणि सिस्टम लावले त्यांच्या आज हा रिझल्ट आहे. आज सकाळी माझ्याकडे 2 डॉक्टर आले होते. त्याने सांगितलं की आम्हाला फक्त एक लायसन्स पाहिजे होता डे केअरसाठी किंवा काही जे त्यांचे आहे, तो त्यासाठी त्याने जिथे अप्लाय केला तिथून अजून कुठे पाठवून दिला आणि पाठवून दिला म्हणे ते लेडी डॉक्टर तिथे गेली. त्याने सांगून आला की तुम्ही खानमधून मला एक ब्रोकर आहे, कन्सल्टंट आहे, त्याने भेटा, ते तुमचं काम करून देतील. अधिकारी त्याने सांगताय. आणि खानने ज्याने ते डॉक्टर भेटली तो त्याने सांगितलं की 25 लाख रुपये ऑन मनी लागतात. हा स्थिती आहे. आता ते खान फक्त मालवणी आणि मोहम्मदी रोडमध्ये राहिला नाही, आता महानगरपालिकेच्या कामामध्ये घुसलेले आहे. हा एक अतिशय लाजस्पद गोष्ट आहे. मी जे काय हा घटनाचा विस्तृत ब्यौरा कमिशनरकडे देणार आहे आणि माननीय मुख्यमंत्रीजी जे पण निर्देशनामध्ये आणणार आहे. हा जे मी नेहमी सांगतो की फक्त घुसपेट नाही आहे, फक्त अनऑथराइज कन्स्ट्रक्शन नाही आहे, ते हळूहळू पूर्ण मुंबई आपल्या कब्जामध्ये घेत आहे. हा एक आज सकाळचा उदाहरण मी तुमच्या समोर मांडला ना. हा केएम मध्ये जे काही आज चाललेलं आहे ते जोपर्यंत केएमचे लोकांचे निश्वास ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी प्रत्येक महिन्यामध्ये इथे येणार आहे. ते मला व्हिजिट अलाउड केली की नाही केली, माझ्या जनप्रतिनिधी नाते माझी रेस्पॉन्सिबिलिटी कोणी मला थांबू शकत नाही. मी इथे येणार आहे, लोकांचे ऐकणार आहे. जोपर्यंत सोल्युशन होणार नाही तोपर्यंत मी त्यांचे फॉलोअप पण करणार. तुम्ही आता खानचा उल्लेख केला, खानचे लाड करताय कोण? ते खानचे लाड अधिकारी करताय, मेडिकल अधिकारी, यांच्याकडे हातामध्ये लायसन्सचा सिग्नेचर आहे. हा मी स्वतः ऐकलेली गोष्ट, आज सकाळची गोष्ट आहे. तुम्ही आता उल्लेख केला, अनेक गंभीर गोष्टींचा उल्लेख केलात की अधिकाऱ्यांचा निर्ढवलेपणा असेल, एएमसीला तुम्ही बोललो ते देखील आले नाहीत, त्यांनी देखील अनुपस्थिती दर्शवली, किंवा तपासण्यांसाठी बाहेर लोकांना कसं पाठवलं जाईल किंवा इतरांकडनं कशा पद्धतीने सर्वात मोठी पोखरून निघाली, याला कोण जबाबदार आहे? ह्याच्या जबाबदार 25 वर्षात याने महानगरपालिकामध्ये हा सिस्टम उभा केला ते लोक त्यांचे जबाबदार आहे. पण आता जे काही हा सिस्टम चालवत आहे त्याने पण रेस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, करेक्शन करावं लागेल. आम्ही हा चालू देणार नाही. आता हा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीचा राज्य आहे, त्याने सर्व करेक्शन करावं लागेल. यामध्ये पुढे काय होणार? तुम्ही आज व्हिजिट मी सांगितलं, मी वेडनेसडे माझ्या मंत्रालय कार्यालयामध्ये मीटिंग ठेवली आहे आणि सोमवारी परत मी इथे येणार आहे. जोपर्यंत हा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये मी इथे येणार आहे. हॉस्पिटल प्रशासनाशी तुम्ही संपर्क केला, प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे? का हे सगळं सिस्टम कसं पाहताय? असं आहे की त्यांच्याकडे फार स्टिरियोटाईप जवाब आहे. मशिनरी नाही आहे, आम्ही ऍप्लिकेशन केली आहे, पैसा नाही आम्ही मागितला आहे, जगह नाही, आम्ही नवी बिल्डिंग उभा करणार आहे. हा सॉल्युशन नाही. इथे डीनचे ऑफिस बघा, त्यांचा कॉन्फरन्स रूम बघा, तिथेसाठी जगह आहे, पेशंटसाठी जगह नाही आहे. मी त्यांची जगह असता मी माझे मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये जगेची कमी होती म्हणजे मी माझ्या कॅबिन अर्धा केला. हा त्याने करावा लागेल. लोकांसाठी हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टमचं फेल्युअर आहे का? काळात देखील भ्रष्टाचार पाहायला मिळाला. हा सगळा भ्रष्टाचाराचा मी सांगितलं. हा ज्याने 25 वर्ष शासन केलं आणि भ्रष्टाचाराची परंपरा सुरू केली त्यांचा परिणाम आहे. हा सर्व जिम्मेदार त्यावेळेचे शिवसेनाचे लोक आहे, त्याने हा सर्व तयार केला सिस्टम. आता सिस्टम थांबावा लागेल. आता देवेंद्र फडणवीसजी सरकार आहे ना. हा मी पूर्वी पण 2 वेळा इथे आलो होतो. मी सांगितलं की मी ते हेल्प डेस्क सुरू केली होती. माझ्यासाठी अतिशय एक आश्चर्याची गोष्ट आहे की त्याने ते हेल्प डेस्क तिथून उचलून मध्ये टाकली.
सर, कोट्यावधी रुपये खर्च करून हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम जी उभारलेली होती त्याचं हे फेल्युअर वाटतं का तुम्हाला? कारण रुग्णांना 3-3 तास थांबावं लागतंय. हा फेल्युअर आहे, नक्की फेल्युअर आहे. आणि त्याने जे रेस्पॉन्सिबल आहे त्याने रेस्पॉन्सिबिलिटी स्वीकार करावी लागेल. हे जे आहे त्यांच्या जे काही प्रयत्न होता की तुम्ही ते जनता दरबार घेऊ नये, त्यांच्या मागेचा उद्देश एक होता, आज मला कळला. मुंबईमध्ये अनेक पथकांना अशा पद्धतीनं शासकीय रुग्णालयामध्ये गाड्या सगळ्या समस्या दूर रोखणं हे शक्य आहे किंवा प्रशासकीय अधिकारी असं करतात, त्याला पाठबळ कुणाचं आहे? ते रोखू शकता, पण मी रोखणार नाहीये. मी ने माझे पार्टीचे सर्व कार्यकर्ता, सर्व अधिकारी, सर्व जनप्रतिनिधी, आमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. मैं सार्वजनिक रूपाने हा रेस्पॉन्सिबिलिटी स्वीकार करतो की जोपर्यंत केईएमचे सर्व पूर्ण कायाकल्प होणे, फॅसिलिटीच्या ऑन होत नाही तोपर्यंत हा मी फॉलोअप सोडणार नाही. ज्या पद्धतीने वोट चोरीचा मुद्दा महाविकास आघाडी आणि मनसे वारंवार उपस्थित करतायत, वोट जिहादचा मुद्दा तुमच्यासाठी अग्रस्थानी राहणार आहे का या इलेक्शनात? आता आज वोट चोरीचा नाही, आज दवा चोरीचा विषय. इथे ते दिल्लीचे इमर्जन्सी दवा पण देत नाही, लाईफ सेव्हिंग दवा पण देत नाही, बाहेर पाठवता. आज यासाठी आहे, फार सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही या मुद्द्याने सिरियसनेस घ्यावा. हो, हा फक्त आमचा नाही आहे सर. तुम्ही एक लोकांचे जगवणारे प्रेस आहे. हा जोपर्यंत निबट नाही तोपर्यंत आम्ही त्या फॉलोअप करणार आहे. आज इंस्पेक्शन की है केम हॉस्पिटल में, आज इंस्पेक्शन में आपने क्या क्या देखा है, इसके बारे में जानकारी दीजिए सर. यहाँ पर पूरी तरह से लोगों के प्रति अनसेंसिटिवनेस का एटमॉस्फेयर हॉस्पिटल के अधिकारियों का है. मैंने डीन को पिछले 4 दिन से 2 बार उनसे बात किया. उन्होंने मेरे को मना किया कि अधिकारी मना करे कि आप ये जनता दरबार नहीं ले सकते हैं. इसके लिए मैं आज यहाँ पर आया हूँ और मैं आज जो समस्या मैंने सुनी है वो यदि हल नहीं होती है तो वो वाली जनता दरबार की व्यवस्था नहीं करेंगे तो मैं ओपन में कुर्सी लगा के लोगों की समस्या सुनूंगा. सर, क्या क्या समस्या थी जब आप अंदर गए, आपने देखा? आप मेरा छोड़ दीजिए, आप जाके एक रजिस्ट्रेशन काउंटर सैंपल के रूप में देख लीजिए. 2-2 घंटे से लोग खड़े हैं और जाने के बाद उनको 1-2 घंटे लगते हैं. दवाइयां यहाँ देते नहीं है, दवाइयों के लिए बाहर बेचते हैं. पूरी यहाँ पर मशीनरी बार खराब हो जाती है, कभी मशीनरी मिलती नहीं है. टेस्ट के लिए बाहर जाना पड़ता है. हेल्प डेस्क बनाया गया था आपके, हेल्प डेस्क उठा के इन्होंने अंदर डाल दिया था. आज मैं आने वाला था, इसलिए कल परसों वापस हॉस्पिटल लाके हेल्प डेस्क लाके बाहर ले. भयानक है, ऐसा कभी होता नहीं है. इन्होंने किया है. आपकी डीन से मुलाकात हुई? मैं डीन से मिला हूँ, डीन मेरे साथ में थी. मैंने वीपी शर्मा एएमसी से भी बात की, पर उनको भी समय नहीं था और कोई कामों में व्यस्त थे, इसलिए वो नहीं आए. कोई बात नहीं है, मेरा ये आना रुकेगा नहीं. एएमसी का करोड़ों का बजट है. सिर्फ हर साल मशीनरी खरीदने के लिए करोड़ों रुपए का बजट है जो बीएमसी एलोकेट करती है. पैसे कहाँ जा रहे हैं? वो पूछिए जाके उन लोगों ने जिन्होंने 25 साल ये सिस्टम तैयार किया. पूरे देश की 5 राज्यों को छोड़कर जितना बजट होता है उससे ज्यादा बजट इस एक मुंबई महानगर पालिका का है. 25 साल इन्होंने राज करके मुंबई की क्या हालत की. रोड के बारे में छोड़िए, रोड हमने खराब होती थी, लाखों करोड़ रुपए लगते थे, हमने सीमेंट का शुरू किया. हॉस्पिटल की क्या हालत है वो आप आज आपने देखी. मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आप जाके 4-5 लोगों से पूछिए. लिफ्ट खराब रहती है, आधी लिफ्टें खराब रहती है यहाँ पर. लोगों को पेशेंट को ऊपर जाना पड़े 2-2 माला, क्या हालत होती होगी. घर वाले ऐसे ऐसे करके उठा के लेके जाते हैं और इनको फीलिंग भी नहीं होती है. जनता दरबार लगाने से मुझे रोकते हैं.